जब मना लगा लोभ से गया विषय भोग, कहे कबीरा कहे प्रकार धन होय. जेव्हा माणसाच्या मनात धन दौलतीचा लोभ उत्पन्न होतो, संपत्ती आणि स्त्रीचा लोभ उत्पन्न होतो, तेव्हा विषय विकारामध्ये म्हणजे काम वासनेमध्ये गुंततो आणि तेव्हा त्याला कोणत्याही गोष्टीचे भान राहत नाही. कबीरदास म्हणतात, खूप विचार करून सांगतात, व्यक्ती केवळ चक्रात अशी अडकलेली असते की कोणत्या प्रकारे अधिक धन मिळवता येईल एवढंच त्याच्या ध्यानात असतं, दुसरं काही नसतं. सुल थैली अरशव भन भंग एक समान, घायल में सुख काढ निकल प्राण. कंजूस माणसाची धनाची पिशवी आणि कुत्रीची येवणी एकसारखी असते. कंजूस माणसाला आपल्या थैलीत पिशवीमध्ये धन टाकताना खूप आनंद वाटतो, पण ते धन काढताना लय दुःख होत. ते फुकाटच असत तरी दुःख होत. धन खर्च करण्याची वेळ आली, धन काढावे लागले तर त्याला फार दुःख होते. अशी स्थिती कुत्रीच्या संदर्भात कबीर महाराज सांगतात. कबीरावर खोपडी कप धोये नाही, तीन लोकी संपदा बावे गरमाई. कबीरदास म्हणतात की मानवाचे मस्तक डोके असे उलटे आहे की त्यामध्ये धनाचा मोह असतो. लोभी माणसाच्या डोक्यात सदैव धनाचाच विचार होतो, बाकी काय नाही. तिन्ही लोकांची धन संपदा आपल्यालाच मिळावी असं त्याला वाटतंय. तर मग गुणी रजगुणी आणि सत्वगुणी लोकांची संतांच्या वर्गात येईल, नाही तर ते लोभी राहील. कधी त्याची धनाची ताण कधीच भागू शकत नाही. संतांच्या संगतीत गेला तर विषय विकाराला बाजूला टाकता येतात त्या नामाच्या जोरावर. गुरुची संतांची संगत नसल तर तो माणूस माणसाचा देह आहे, पण ते देह नाही, त्याला भूत समजा, भूत मसन वाटत. बहुत जन्म करे की जे जब फल जाए नसाया, कबीर संत सुजन चोरले जाए. लोभी माणसं खूप प्रयत्न करून धन साठवतो, हेच परंतु अखेरीस त्याला त्याच्या धनाचे फळ लाभत नाही. कबीरदास म्हणतात, लोभी कंजूस माणसाचे किती धन संचय करून देत खरेदी, तोच तो लुटून चोर घेऊन जातो, काही ठेवत नाही. जोगी जगम सेवा ज्ञानी गुणी अपार, सोडो दर्शन बने धोपिकीचा. गोसावी जैन साधू ज्ञानी गुणी जगात अनेक आहेत, दर्शन करून तरी काय होणार, कारण ही लोक कंजूस असतात. संताला सुद्धा काय देऊ शकत नाही, ती संताचीच घेणारे असतात. लोकांच्या चक्रात पडल्यावर त्याचा काय उपयोग. लोभ मुक्त जीवनाचा खरा आनंद असतो. लोभात पडून मानव स्वतःला नष्ट करून घेतो. ती संतांच्या संगतीत जात नाही. म्हणून साधू संत ह्या जगतामध्ये ह्या जनाला एकता आणण्यासाठी भरपूर लोकांनी देह आपले ह्या जगाच्या खर्ची पाडल्यात. त्या लोकांचे नाव आणण्यासाठी गाडगे बाबा आले गेले,
साईबाबा बी आले गेले, शिवाजी आले, गुरु नानक आला, कबीर आले, तुकाराम महाराज, माऊली आले, एकनाथ महाराज आले, आबा आले, साधू बाबा आले, गौतम बुद्ध आले, आंबेडकर आले, अजून लाखो जातीमधून बाहेर निघाले नाही तर परमार्थ लांबच राहिला. मन शरीर वाया घालवत्यात, साधू संतांची निंदा करतात, पण स्वतःच हित त्यांना कधी साधता आलं नाही आणि साधणारही नाही. रामकृष्ण हरी.